नमस्कार, मी जयदीप पाटील, न्यूट्रिसर्व फर्टिलायझर्स. आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलतो आहे. विषय आपला केळीचाच आहे, पण केळीमध्ये थोडा वेगळा विषय आहे. केळीमध्ये सध्या खूप चांगले रेट आहेत, खूप चांगली लागण चालू आहे. बऱ्याच लॅबवाले बरेच व्हरायटी डेव्हलप करत आहेत. G9मध्ये जसं की मेगा1 असेल, BS1 असेल, भरपूर व्हरायटी आहेत. तर प्रॉब्लेम काय होतं सध्या की ह्या गडबडीत थोडीशी चूक होती आहे. काय व्हायला लागलं आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांचे फोन येतात. आम्ही प्लॉटवरती जातो, व्हिजिटही देतो. काही जागी असं होतं आहे की रोपं लहान आहेत, काही रोपं मोठी झाली आहेत. म्हणजे हे रोप चांगलं आहे तर त्याच्या पुढचं रोप छोटं राहिलेलं आहे. आता हे दोन कंडिशनमध्ये होतं. एक होतं की ज्यावेळी आपली जमीन थोडीशी बदल असेल, समजा काही जागी मुरमाड जमीन असेल, काही जागी काळी जमीन असेल, तर तो फरक दिसून येतो, जाणवून येतो. पण तो असं एका झाडाला चांगलं एका झाडाला वाईट असं होत नाही. तो पूर्ण एक पॅच तयार होतो, त्या पॅचमध्ये ते होतं. पण सध्या काय होतं आहे की एक झाड चांगलं, दुसरी 2 झाडं खराब आहेत, परत 2 झाडं चांगले आहेत. तर काय होतं की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता असा दिसून येतो आहे की रोपांची निवड. आता शेतकरी काय करत आहेत की प्रत्येकाला सध्या जे रेट दिसत आहेत चांगले रेट आहेत आणि खूप चांगले रेट आहेत. काही गेल्या वर्षात केळीला चांगले दिवस आलेत आणि एक चांगलं म्हणता येईल की ह्यातून खूप चांगलं एक इकॉनॉमी घडते आहे सध्या केळीबद्दल. तर प्रॉब्लेम असा होतो आहे की ह्या गडबडीत शेतकरी काय करतो, फोन करून रोपं बुक करतो, एक ॲडव्हान्स अमाऊंट देऊन देतो. पण प्रॉब्लेम नक्की कुठे येतो आहे की आपण ज्यावेळी रोपं बुक करतो आहे त्यावेळी आपण ती रोपं बघत नाही. मग काय होतं की रोपं तुम्हाला ज्यावेळी येतात त्यावेळी रोपं ती कुठल्या कंडिशनमध्ये येतं हे आपल्याला काय माहीत नसतं. मग बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे, ज्या रोपांना प्रॉपर हार्डनिंग झालेलं नाही आहे, जी रोपं लॅबमधून निघाली आहेत त्यांच्या डिस्पॅच युनिटला ठेवली आणि तिथून ते थोड्या दिवसात निघाले, त्या रोपांना प्रॉपर हार्डनिंग न झाल्यामुळे तुमच्या इथं आले की तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच माणसाहून लागून घेता. पण ती रोपं तुमच्या जमिनीत ज्यावेळी लावता त्या वेळेस त्या रोपांना प्रतिकूल परिस्थिती न लाभल्यामुळे ती रोपं मरून जातात. आणि बऱ्याचदा जरी रोपं टिकली तर त्या रोपांची एकसारखी वाढ होत नाही. मग ह्यात काय करायला पाहिजे, तर शेतकऱ्यांनी ज्यावेळी आपण रोपं घेतोय तर रोपं घेताना आपण लॅबला जाणं गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर लॅबला जाणं गरजेचं आहे. त्या जिथं त्यांची रोपांची साठवण केली जाते तिथं जाणं गरजेचं आहे. रोपं आपल्याला जी भेटणार आहेत ती रोपं निरोगी आहेत का, त्या रोपावरती कोणता रोग आहे का, प्लस त्या रोपांची पानं कशी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या रोपांची उंची किती आहे. तर रोपांची निवड कशी करावी, तर रोपांची निवड ही साधारणपणे तुम्ही जी रोपं घेताय आत्ता सध्या ती रोपं तुम्हाला 2 पानाची 3 पानाची रोपं, म्हणजे अगदी मिरचीच्या वांगीच्या रोपासारखी तुम्हाला रोपं दिली जातात. त्या रोपांचा काय उपयोग नाही आहे. जर तुम्हाला जर रोपं चांगली घ्यायची असतील तर तुम्ही कमीत कमी 5 ते 6 पानाची फुल्ली ओपन, म्हणजे जे सुरडी आहे ती नाही, पूर्ण ओपन झालेली पानं असलेली रोपं घेणं गरजेचं आहे, ज्याची उंची कमीत कमी 8 ते 9 इंच पाहिजे. त्याच्या उंचीपेक्षा जर कमी असेल, साधारणपणे समजा की 4-5 इंचाची रोपं असतील, 4-5 इंच खूप कमीच झाली तशी उंची जर असतील ती रोपं घेऊ नका. त्या रोपांचा काहीही फायदा होत नाही. आणि एक म्हणलं जातं की शुद्ध बीच्या पोटी फळे रसाळ गोमटी. मग ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पण रोपं घ्याल त्यावेळी ही नक्की काळजी घ्या की आपल्याला जी पण रोपं भेटत आहेत ती रोपं चांगली आहेत का, प्लस तुम्हाला रोपं जो माणूस देतोय त्याने आधी रोपं कोणाला कशी दिलेली आहेत आणि आपल्याला रोपं ती चांगली देईल का ह्याची काळजी घ्या. आणि जर तुम्हाला रोपं खराब आली तर ती रोपं माघारी पाठवा. कारण की छोटी रोपं लावून 2 वर्षाचं पीक आहे आपल्याला, एक 8 दिवसाचं तुम्हाला 1-2 महिन्याचं पीक नाही आहे, 2 वर्ष ते पीक सांभाळायचं आहे. तुमच्या सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे, सुरुवातीच्या तुमच्या डिसिजनमुळं पूर्ण 2 वर्षाचं पीक आपलं डिपेंड राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.